आता तुमच्याच प्रश्नाप्रमाणे मला अनेक लोक म्हणतात की तुम्ही आधुनिकतेचा वापर वगैरे केला, चांगली गोष्ट झाली. वारकरी संप्रदायच मुळात अत्याधुनिक आहे. आता मला अजून एक प्रश्न लावूनच विचारायचा आहे की संत तुकाराम महाराजाचे अभंग नेहमीच तुमच्या प्रवचनामध्ये तुम्ही वापरता. संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे जवळपास 500 ते 700 वर्षापूर्वी लिहिलेले हे अभंग आहेत. तर ते अभंग आजच्या पिढीला लागू होतात का? 100% लागू होतात. कारण ते आजही आपल्या आयुष्याची जी प्रॅक्टिकॅलिटी आहे ना, ती डिफाईन करण्यासाठी ते अभंग पुरेसे आहेत. मी थोडं सोपं करून सांगतो तुम्हाला. आयुष्याच्या एका ठराविक टप्प्यानंतर आहे ना, आपल्या सगळ्यांना मान सन्मान तुच्छ वाटायला लागतात. आपल्याला नको वाटतं. आपल्याला फक्त आपापल्या आयुष्यामध्ये आपण ठरवून घेतलेली महत्वाकांक्षा पूर्ण करणं, आपल्या भविष्याला सुरक्षित करणं एका टप्प्यानंतर महत्वाचं वाटतं. त्यावेळी जर तुम्ही माऊलींची ज्ञानेश्वरी उघडली आणि त्या ज्ञानेश्वरीत माऊली जे सांगतायत, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी ना ऐकावी, अमुका ऐसी नोहावी सेची लोका. माऊली ज्ञानोबा या ओवीमध्ये सांगतात, स्वतःची पूज्यता स्वतःच्या डोळ्यांनी माणसानं पाहू नये, स्वतःची कीर्ती स्वतःच्या कानांनी ऐकू नये. पारध्याला पाहून जसं हरिण पळ काढतं ना, तसं स्तुती करणारा दिसल्यानंतर जो पळ काढतो तो खरा ज्ञानी, असं माऊली म्हणतात. त्याच्यामुळं आजही आत्ताच्या काळामध्ये ॲप्लिकेबल जर काय असेल तर ते खऱ्या अर्थानं संत साहित्य ते आजही लागू होतं आणि भविष्यातही लागू होणार आहे. कायम नित्य नूतन असणारा आणि अत्याधुनिक असणारा वारकरी संप्रदाय. कारण वारकरी संप्रदाय आणि संत साहित्य हे कधी कालबाह्य ठरलेलं नाही आणि ते ठरणारही नाही. त्याला कालमर्यादा कुणाला घालता येत नाही.